उद्या ही वेळ कुणावरही येऊ शकते, म्हणून गाफील राहू नका. मी फार उद्विग्न आहे, फार त्रास होतोय. 3-3.5 वर्षांचं वय होतं फक्त त्या चिमुरडीचं. एक 65 वर्षाचा नराधम येतो, अत्याचार करतो, तिचा खून करतो, क्रूर पद्धतीने तिला संपवतो. आणि याच्यापेक्षा दुर्दैव याचं आहे की इथली व्यवस्था, इथलं सरकार माझं काहीही वाकडं करू शकणार नाही असं त्याच्या मनात, म्हणजे कायद्याचा धाक नाही, कायद्याची कुठली भीती वाटत नसेल, तर ही तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणि आपण काय करतो अशा वेळी, आणि काय करू तरी काय शकतो? हतबल असतो आपण, मेणबत्त्या लावतो, रास्ता रोको करतो, आपला आक्रोश, आपला राग, संताप आपल्या पद्धतीने आपण व्यक्त करायचा प्रयत्न करतो. पुढे त्याचं काय होतं, काय हाती लागतं आपल्या? इच्छा तर फार असते तुमची, माझी, इथल्या प्रत्येक संवेदनशील माणसाची इच्छा असते की अशा नराधमाला भर चौकात फाशी देण्यात यावं, अशांवरती धडाधड गोळ्या झाडाव्यात, त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करावं, त्याचा फुटबॉल खेळावा, महाराजांसारखं अशांचा चौरंग्या करावा. पण आडव्या येतात कायद्यातल्या पळवाटा. कधी कधी तुमच्या माझ्यासारख्या कुठल्याही संवेदनशील माणसाला प्रश्न पडतो की समाज म्हणून दिवसेंदिवस आपण सगळेच शंड होत चाललोय की काय? सरकार म्हणून, व्यवस्था म्हणून काही उरलंय की नाही? 2-2 बलात्काराच्या केसेस असणारा एखादा आरोपी मोकाट सुटतो, आपल्या अवतीभोवती वावरतो, आपला विकृत चेहरा झाकून तो आपल्यामध्येच मिसळतो आणि 3-3.5 वर्षाच्या एखाद्या चिमुरडीला आपलं लक्ष करतो, तिला चिरडतो, खून करतो, मारून टाकतो. आणि हे सगळं करताना त्याला कायद्याची, इथल्या व्यवस्थेची किंचितही भीती वाटत नसेल, तर असली भिकार, मुरदाड व्यवस्था काय कामाची, हा प्रश्न तुमच्या माझ्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. मुलींना सांगताना तुम्ही कसं राहावं, कसं वागावं, कसली कपडे घालावेत की जेणेकरून पुरुषांच्या नजरा चाळवल्या जाणार नाहीत. मला सांगा, त्या 3-3.5 वर्षाच्या लेकराने कोणती कपडे घालायला पाहिजे होते की जेणेकरून पुरुषाच्या भावना उद्दीपित झाल्या नसत्या? आजकाल मुलींनी कसं सुधरून वागावं असे उपदेशाचे डोस मुलींना, त्यांच्या आईबापांना पाजणारे अनेक स्वयंघोषित समाजसुधारक, प्रबोधनकार आपल्या अवतीभोवती भाषणं देताना आपल्याला दिसत असतात. पण मला सांगा, अशा घटनांमध्ये मुलींनी किंवा तिच्या आईबापांनी नक्की कसं वागायला पाहिजे? मुलींचा सोडा, गेल्या आठवड्यात 4 वर्षाच्या मुलावरती अनैसर्गिक अत्याचार झाला, त्याचा खून झाला, आणि अशा घटना सातत्याने आपल्या अवतीभोवती घडतायत. समाज म्हणून नक्की कुठे चाललोत आपण? खूप मागे चाललोय का? असाही विचार या निमित्ताने करणं तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या घरात मुलं असतील ना, मुलं, तर शिकवा त्यांना आपल्या घरातल्या आईची, बहिणीची, समाजातल्या कुठल्याही स्त्रीची, आपल्या मैत्रिणीची इज्जत करायला. मुलींशी, स्त्रियांशी कसं वागावं हे मुलांना, पुरुष जातीला जास्त शिकवण्याची गरज आहे असंही मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि अशा विकृती दिसत असतील ना तुमच्या आसपास, तर बिलकुल हयगय करू नका. मग ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या, तुमच्या घरातली असू द्यात, कुणालाही पाठीशी घालू नका. कारण अन्याय करणाऱ्यांपेक्षा अशा विकृतांकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करणारा समाज जास्त घातक असतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बस याच्यावरती इतकंच.